सर्व प्रकारच्या आरंभाचे विकल्प सोडून निरारंभ, निष्पाप, निर्मोह असा निज आत्मा जाना. पहा, परमानंद स्वरूपी हा आपला जीव आहे. परमानंदासाठी पापारंभ करण्याची गरज नाही. जाना, आनंद आपला स्वभाव आहे. आपण आनंदाचे सागर आहोत. आरंभ आदीचे भाव दुःख, आकुलता उत्पन्न करणारे आहेत. ते भाव या आपल्या परमानंद स्वरूपी चेतनात्म्यामध्ये नाहीत. जाणा, स्वतःला जाणा. स्वतःला जाणण्यासाठी कोणताही आरंभ करायची गरज नाही. निज आत्म्याला जाणण्यासाठी कोणतेही पाप करायची गरज नाही. निर्णय करा. पाप न करताच मी आनंदी राहू शकतो. मी स्वभावाने आनंदी आहे. निज जीवावर विश्वास ठेवा. स्वानुभव घेऊन बघा. आपण आनंद घन स्वरूप आहोत. जाणणारा आपला जीव आनंदमय आहे. जाना, जाना. आनंद स्वरूपोऽहम्. जाणणारा आहे. सांगा स्वतःला, जाणणारा आनंद गुणाने युक्त आहे. आपण अर्थात या शरीरापासून भिन्न असा ज्ञानमयी आत्मा आनंद गुणाने संपन्न आहे. जाना, जाना. आनंदं ब्रह्मणो रूपम्
निजदेहे व्यवस्थितम् आनंद ब्रह्मणो रूपम, माझ्या आत्म्याचे रूप आनंद आहे. जाना जाना परमात्म तत्व, निजात्म तत्वच परम अर्थात उत्तम आहे. या शरीर, संसार, भोग, आरंभ, पापापासून भिन्न असा हा आपला भगवान आत्मा आहे. असे हे आपले परम तत्व आहे. शांत चित्ताने सर्व प्रकारचा इंद्रिय व्यापार थांबवून विचारांना अंतर्मुख करून आनंद स्वरूपी निज आत्म्याची प्रतीती करत रहा. आनंद घन स्वरूपामध्ये लीन रहा. घन म्हणजे ठोस. आपण आनंदाने ठोस भरलेलो आहोत. या आपल्या आनंद स्वरूपामध्ये दुःखाला प्रवेश करण्यासाठी जागाच नाही. जसा हंडा घागर पाण्याने पूर्ण भरली असता त्यात दुसरी वस्तू राहत नाही, तसाच हा मी आत्मा आनंद रसाने परिपूर्ण भरलेलो आहे. भरित अवस्था स्वरूप आहे. या आपल्या आनंद स्वरूपामध्ये पाप, दुःख, आरंभाला जागा नाही. जाना भगवान आहोत आपण, पापी नाही आहोत. भगवान आत्मा आहोत आपण, आरंभी नाही. निज भगवान आत्म्याला आरंभ करणे शोभा देत नाही. निज भगवान आत्म्याला पाप करणे शोभादायक नाही. जाना भगवान आत्मा आनंदाचा भंडार आहे. भगवान म्हणजे मीच, जाणतो आहे ना. जाणणारा मी स्वभावाने देव आहे, प्रभू आहे. आनंद घन स्वरूप आहे. आपण दुःखी नाही.
आनंदी आहोत. आनंदाचे रसकंद आहोत. आत्म्याच्या प्रत्येक प्रदेशातून आनंदाचा रसच टपकतो. रसगुल्ल्यातून जसा रस तसा आत्म्यातून आनंदाचा रसच येतो बघा. आनंदाचा रसकंद आहे. ओहो. आनंदासाठी आता आपल्याला कशाची गरज आहे बघा. काही नको, काही नको. निज आत्मा पुरेसा आहे, परिपूर्ण आहे, बस आहे. विषय भोग नको, धनसंपत्ती नको, स्त्री पुत्र नको. बस मीच बास. आनंद स्वतंत्र आनंद आहे, स्वाधीन आनंद आहे, अतींद्रिय आनंद आहे. जाना. आपल्या स्वभावातच आनंद आहे. विचार करा. हे जिनेंद्र देवांचे वचन आहेत. प्रत्येक आत्मा स्वभावाने आनंदी आहे. मी आत्मा आहे, मी आनंदी आहे. जाना, जाना. स्वभावरूप आनंदासाठी पराकडे बघायची गरज नाही. दीनता नाही, कोणीतरी देईल नाही. इथंच आहे, आपलाच आहे, आपणच आहोत. आनंद स्वरूपोऽहम्. आनंदाचे घर आहे. मीच आनंदाचा धाम आहे. जाना. आनंदरूपी महालामध्ये निवास करा. निज भगवान आत्मा आनंदाचा महाल आहे. येथे सर्वत्र आनंदच आनंद आहे. इकडे तिकडे चोहूकडे या निज चेतनात्म्यामध्ये सर्वत्र सर्व काळ आनंद, आनंद आणि आनंद. जाना. कोणतीही आकुलता नाही, कोणतीही चिंता नाही, कोणतेही विकल्प नाहीत. बस सहज आनंद आहे. जाना. सहजानंदी शुद्ध स्वभावी अविनाशी
अविनाशी मैं आत्मस्वरूप जाना। सहजानंदी शुद्ध स्वभावी मी सहज आनंदी आहे, सहज आहे, कृत्रिम नाही, सहज आहे। मी हा मी म्हणजे आत्मा पूर्वीही आनंदीच होता, त्याला न जाणल्याने दुःख भोगले। आजही आत्ता पण आनंदमयच आहे, भोगतो आहोत, आनंदच आहे। द्रव्य आनंदमय, गुण आनंदमय, परिणमन आनंदमय आहे। ओहो, भविष्य काळात सुद्धा आपण आनंदीच असणार आहोत। आपला हा आनंद स्वभाव कोणाच्याही द्वारे हरण केला जाऊ शकत नाही। हा राहणार आहे, हा असणार आहे, पाहिजे तेव्हा भोग घ्या निज आनंदाचा। येथेच असणार आहे, आपल्या जवळच आहे, राहणार येथेच। आनंद पाहिजे, अंतर्मुख व्हा। जेव्हा केव्हा पाहिजे तेव्हा स्वतः जवळ या। बस आनंद, शांती, सुख, समाधानच प्राप्त होणार। असाच आहे मी। परमानंद स्वरूपोऽहम्। परम म्हणजे उत्तम, उत्कृष्ट, सर्वश्रेष्ठ, तीन लोकात उत्तम असा आनंद स्वरूपी मी आहे जाना। शांतिः शांतिः शांतिः। विसर्जन। नमो अरिहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सवसाहूनं, नमो अरिहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सवसाहूनं, नमो अरिहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो